वडेट्टीवारांना भाजपची ऑफर नाही. 2029चं वक्तव्य विनोद होतं. बावनकुळे. विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत आणि ते चांगले काम करत आहेत. व्यासपीठावर 2029 बाबत जे बोललो तो विनोदाचा भाग होता. त्यामागे कोणताही राजकीय हेतू किंवा राजकीय भावना नव्हती. ते हार्डकोर नेते आहेत आणि आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. पाहूया ते काय म्हणतात. महाराष्ट्र प्रांतिक महासभेच्या वतीने कोल्हापूरमध्ये आज महाराष्ट्राचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं आणि प्रामुख्याने या महाराष्ट्रातील जो ओबीसी मधला तेली समाज आहे, लिंगायत समाज आहे, या समाजातील सर्वच व्यक्तिमत्व या ठिकाणी हजर होते. त्यांनी या ठिकाणी महत्वाच्या 4-5 मागण्या केलेल्या आहेत. संत जगनाडे महाराज जे महामंडळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलं आहे, त्या महामंडळाला निधी पाहिजे आहे. त्या महामंडळाचं गठन झालं पाहिजे ही मागणी आहे. सोबतच मुंबईमध्ये अनेक दिवसापासून प्रांतिक तैलिक महासभेची जागा जी त्यांना मिळत नाही, ती जागा मिळावी हा प्रश्न आहे. सोबतच सुटे तेल जे आहे, खुलं तेल जे विकणं बंद केलेलं आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 50,000 60,000 परिवारांचा जो रोजचा व्यवसाय तो थांबलेला आहे, त्याबद्दलचा एक प्रश्न आहे. सोबतच त्या ठिकाणी लिंगायत समाजाच्या ज्या स्मशानभूमी आहे त्यांच्या जागेचा प्रश्न आहे. असे 18 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. निश्चितपणे मी त्यांना आश्वासन दिलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही सर्व मिळून हे प्रश्न निकाली काढू. मला विश्वास आहे की हे सर्व प्रश्न निकाली निघण्यालायक आहे, ते निघतील. असं आहे की ते काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने ते काँग्रेस पक्षात चांगलं काम करताय. पण त्यांनी म्हटलं 2029 मध्ये जर त्यांचं नाही जमलं तर मी त्यांना सहज आमचा समाजाच्या मेळाव्यामध्ये एक विनोद म्हणून, शेवटी काही भाग विनोदाचा असतो, तो भाग विनोदाचा भाग सोडून त्यात काही नाही आहे. हा आमचा एक व्यासपीठावरचा एक विनोदी विषय होता. त्यांनी जसं मला म्हटलं की 2029ला आमचं सरकार येऊ दे, तर मी त्यांना म्हटलं की 2029ला आमचं सरकार राहणार आहे, तुम्ही गरज पडली तर आमच्याकडे या. तर हे विनोदाचा भाग आहे, त्याच्यामध्ये काही कुठलाही राजकीय भाव नाही, राजकीय भावना नाही. वडेट्टीवार काँग्रेसमध्ये चांगलं काम करतात, ते हार्डकोर नेते आहे, त्यांनी त्या ठिकाणी चांगली भूमिका ते पार पाडतात. त्यामुळे आमचा विनोदाचा भाग आहे. नाही, मला असं वाटतं की वडेट्टीवारजीला काही गैरसमज झाला असेल. सुप्रियाताई आणि सर्वांनी स्पष्ट केलं आहे की त्यांच्या जे खासदारचे प्रश्न आहे लोकसभेतल्या, आणि लोकसभेची संसद सुरू असताना सर्वच पक्षाचे खासदार हे प्रधानमंत्र्यांना भेटतात. आम्ही विरोधी पक्षात जेव्हा होतो तेव्हा आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्याला भेटायचो. त्यामुळे असं प्रत्येक वेळी राजकीय भावना नसतात, पण काही लोक त्याचा एका घटनेला जोडून दुसऱ्या घटनेचं लावतात. मला वाटतं आता सध्या तरी काही संदर्भ नाही आहे. सध्या तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही खासदाराच्या अडचणी आहेत, त्या अडचणी सोडण्याकरता पंतप्रधानांना ते भेटले आहेत. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडली, पण आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जगातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि या पक्षाचे संस्कार, संस्कृती, विरासत हे विकसित महाराष्ट्राची आहे, विकसित भारताची आहे. आणि त्यामुळं शेवटी आमच्या पक्षाने या भारत देशाला, आमच्या पंतप्रधान मोदीजींनी शेवटी पक्षीय राजकारणी निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड आमच्या पंतप्रधानाला, आमच्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा आमच्या पंतप्रधानाकडनं आम्हाला अपेक्षा आहे की ते विकसित भारताचा संकल्प पूर्ण करतील. आमची पूर्ण ताकद प्रधानमंत्री मोदीजीच्या मागे आहे आणि पक्षाला क्रिटिसाइज करून काय फायदा.
ज्या पक्षाचं अस्तित्व संपलं आहे, आज काँग्रेस पार्टी आपलं अस्तित्व मिळवण्याकरता दारोदारी फिरत आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे काँग्रेस पार्टीची की आज राहुल गांधींना युवकांची, विद्यार्थ्यांची साथ घ्यावी लागली त्यांचा पक्ष वाढवण्याकरता. मला असं वाटतं की ही दयनीय परिस्थिती काँग्रेस पार्टीची आहे. एवढी दयनीय परिस्थिती काँग्रेस पार्टीची मी कधीच बघितली नाही. 2029 मध्ये ते शेवटचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात आहे, काही जमेल का? आणि काही युवकांच्या माध्यमातून युवकाचे माते भडकवून, युवकाच्या भावना भडकवून त्यांना त्या ठिकाणी आंदोलनात्मक पवित्र्यामध्ये आणून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम ही काँग्रेस पार्टी करताय. मला वाटतं विद्यार्थ्यालाही कळतं, युवकांनाही कळतं. आमचे युवक संस्कारमय आहे, त्या देशाचे नागरिक आहेत, त्यामुळं त्यांना खरी दिशा कळतं. मला वाटतं यामधून त्यांना काही मिळणार नाही, पक्ष वाढवण्याकरता धडपड करतायत.